जय शिवराय मित्रांनो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे लवकरच भाजपशी हात मिळवणी करून महायुतीत सामील होतील असा अंदाज बांधला जातो आहे। त्याच्या मागे कारण सुद्धा तसंच आहे। अलीकडेच राज ठाकरे व त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली आहे। गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र भाजपचे नेते सातत्याने राज ठाकरे यांच्या संपर्कात होते। दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये अनेक गाठीभेटी झालेल्या आपण बघितल्या होत्या। तेव्हापासूनच भाजप व मनसे युती करणार असा अंदाज व्यक्त केला जात होता। काही दिवसात या संदर्भात ऑफिशियल घोषणा करून मनसे महायुतीत येणार असं बोललं जात आहे। पण त्या पक्षाचा केवळ एक आमदार आहे व खासदारांची संख्या 0 आहे। त्यामुळे मनसेचा काही फायदा महायुतीला व खास करून भारतीय जनता पक्षाला होईल का, हा प्रश्न सध्याच्या घडीला विचारला जातो आहे। तर याच प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे राज्यभरात किंबहुना देशभरात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली हे काही वेगळं सांगायची गरज नाही। या भेटीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सामील होईल अशा चर्चांना सुरुवात झाली आहे। भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समावेश असलेल्या महायुतीमध्ये राज ठाकरे यांचा प्रवेश होणार या बातमीने महाराष्ट्रभरात चर्चेचं वादळ उठवलं आहे। महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी व त्यांच्या समर्थकांनी राज ठाकरे महायुतीत सामील होणार म्हटल्यावर त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे। साधा एक आमदार असलेला पक्ष महायुतीत सामील होऊन काय फरक पडेल असा सवाल विरोधकांनी केलाय। मात्र ज्या अर्थी भारतीय जनता पक्षाने मनसेला महायुतीत येण्याचं आमंत्रण दिलं आहे त्या अर्थी राज ठाकरे यांच्या महायुतीत सामील होण्यामागे काही ना काहीतरी गणित असेल हे आपण सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवे। राज ठाकरे भाजपसाठी का महत्वाचे आहे हे आपण 2 मुद्द्यांच्या आधारे लक्षात घेऊया। पहिला मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजकीय ताकदीचा। राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद मुंबई, पुणे व नाशिक या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बघायला मिळते। विरोधक या ठिकाणी एक तर्क देतात की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे फक्त एक आमदार आहे, मग महायुतीला मनसेचा फायदा नेमका होणार तरी कसा। महाविकास आघाडी समर्थकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आमदारांच्या संख्येचाच विचार करायचा झाल्यास वंचित बहुजन आघाडीकडे सध्या एकही आमदार नाही आहे। पण तरीही महाविकास आघाडीतील नेते व प्रामुख्याने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये सामील करून घेण्यासाठी उत्सुक आहेत। त्याचं कारण आहे आंबेडकर यांच्या मागे उभा असलेला मतदार। निवडणूक जिंको अथवा हरो, प्रत्येक पक्षामागे किंवा प्रत्येक नेत्यामागे त्याला मानणारा एक खास वर्ग नेहमीच असतो। प्रकाश आंबेडकरांच्या मागे महाराष्ट्रातील जवळपास 3 ते 4% मतदार आहेत। ही त्यांची सर्वात मोठी राजकीय शक्ती आहे। भलेही त्यांचा एकही आमदार नसो, पण त्यांचे मतदार अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीला फायदेशीर ठरू शकतात। हेच गणित राज ठाकरे यांच्या बाबतीत सुद्धा लागू होतं। 2014 व 2019च्या लोकसभा निवडणुकीत काही ठराविक जागेंवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उभे राहिले होते। या दोन्ही लोकसभा निवडणुकीत मनसेने 4 ते 5% मतदान मिळवलं आहे। मनसेला मिळालेलं हे ते मतदान आहे ते कायम राज ठाकरे यांच्या पाठीशी उभं राहतं। त्यातही राज ठाकरेंच्या मनसेला मिळालेलं बहुतांश मतदान हे मुंबई भागातील आहे। सध्याच्या घडीला सर्वच राजकीय पक्षांची नजर मुंबईतील लोकसभा, विधानसभा व महापालिकेवर आहे, हे काही लपून राहिलं नाही। भारतीय जनता पक्षाने तर मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे आणि त्याच दृष्टीने राज ठाकरे हे भाजपसाठी फायदेशीर आहे। एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुंबई भागातील मतदार नाराज आहेत असं बोललं जात आहे। उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मुंबई व कोकण भागात बऱ्यापैकी सहानुभूती असल्याचंही चित्र आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे जाणारा मतदार रोखण्यासाठी भाजपने राज ठाकरे यांना जनतेपुढे आणलं आहे। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व धर्म समभावाच्या भूमिकेला समर्थन दिलं आहे। उद्धव ठाकरे हिंदुत्वापासून दूर गेले असा आरोप विरोधक तर करत आहेतच, पण सामान्य जनता सुद्धा उद्धव ठाकरे व काँग्रेसच्या आघाडीला मान्य करायला तयार नाही आहे। उद्धव ठाकरेंवर आणि एकनाथ शिंदेंवर नाराज असलेली हीच काही मतं स्वतःकडे खेचण्यासाठी मनसेला महायुतीत स्थान मिळतंय असा अंदाज आहे। मुंबईतील 6 लोकसभा जागांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना किमान 50,000 मतदारांना महायुतीकडे वळवू शकते असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे। शिवाय दक्षिण मुंबईमधून उद्धव ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार निवडणुकीत उतरवला जाऊ शकतो अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे। मुंबईतील 6 जागांवर जिथे जिथे भाजप थोडी कमजोर पडू शकते त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपला मतदान मिळवून देऊ शकते। हीच गोष्ट लक्षात ठेवून राज ठाकरे यांना महायुतीत आणण्यासाठी युतीचे नेते उत्सुक आहेत असं बोललं जात आहे।
आता दुसरा मुद्दा बघूया, तो म्हणजे ठाकरे ब्रँड आणि विरोधाची धार कमी करण्याचा प्रयत्न. राज ठाकरे यांच्या सभांना प्रचंड गर्दी होते हे अवघा महाराष्ट्र बघतो. त्यांचं रूपांतरण मताच्या रूपात होत नाही तो वेगळा विषय, पण राज ठाकरे यांच्याकडे प्रचार सभांमध्ये गर्दी खेचून आणण्याचं एक कला आहे. राज ठाकरे यांच्या भाषण कौशल्यावर तर अगदी त्यांचे विरोधक सुद्धा फिदा असतात. उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी किंवा त्यांचे हल्ले झोपवण्यासाठी राज ठाकरे हे अत्यंत महत्वाचं हत्यार आहे, हे भारतीय जनता पक्ष ओळखून आहे. दुसरी गोष्ट, 2019 लोकसभा निवडणुकीच्या वेळेस राज ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी यांच्यावर विखारी टीका केली होती. राज ठाकरे यांच्यासारखा उत्तम वक्तृत्व असलेला विरोधक कोणालाच नको हे स्वच्छ आणि स्पष्ट आहे. विरोधकांच्या विरोधाची धार कमी करण्यासाठी थेट त्या विरोधकाला स्वतःच्या बाजूने करून घ्यायचं ही सर्वात सोपी रणनीती आहे, जी सध्याच्या घडीला भारतीय जनता पक्षाने आपलीशी केली आहे. राज ठाकरे नावाचा एक विरोधक कमी करायचा आणि त्याचा वापर स्वतःच्या विरोधकांना उत्तर देण्यासाठी करायचा, हे तंत्र भाजपने या ठिकाणी वापरलं आहे. आता यातीलच एक दुसरा मुद्दा, तो ठाकरे ब्रँडचा. उद्धव ठाकरे यांनी महायुती सोडल्यापासून काही भागांमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणावर टीकेचे धनी व्हावं लागत आहे. भारतीय जनता पक्ष ठाकरेंना संपवून महाराष्ट्राचं राजकारण करू बघत आहेत असा आरोप केला जातोय. याच आरोपाला उत्तर देण्यासाठी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुतण्या व ठाकरे घराण्यातील फायर ब्रँड नेता भाजपने आपल्या बाजूने करून घेतला आहे. याचा फायदा निश्चितच भारतीय जनता पक्षाला होणार आहे. आता या सर्व घडामोडींमध्ये एकट्या भारतीय जनता पक्षालाच फायदा होईल का? तर नाही. महायुतीमध्ये सामील झाल्यास राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुद्धा प्रचंड मोठा फायदा होऊ शकतो. महायुतीच्या जागा वाटपात मनसेला जास्तीत जास्त 3 आणि कमीत कमी 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. किती जागा मिळणार हा विषय सोडला तरी मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार व महायुतीच्या बाजूने प्रचार करणार, या एका गोष्टीने मनसेचे कार्यकर्ते मैदानावर ऍक्टिव्ह होतील ही सर्वात मोठी गोष्ट आहे. पक्षाला आलेली मरगळ झटकून कार्यकर्ते कामाला लागतील आणि आगामी लोकसभा व त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांपर्यंत मनसे कार्यकर्ता संपूर्णपणे जागरूक झाला असेल ही राज ठाकरे यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाची बाब आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही खासदार आणि आमदार निवडून आल्यावर स्वाभाविकपणे मनसेला त्याचा फायदा होईल. सत्तेत त्यांना वाटा मिळेल व सत्तेचे फायदे सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचतील. अलीकडेच राज ठाकरे यांनी घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वात भरून काढेल, ज्याचा फायदा सुद्धा मनसेला होईल. एका दृष्टीने बघायचे झाल्यास महायुतीत सामील होणे म्हणजे मनसेला एक नवीन उभारणी देण्याची संधी आहे, जी राज ठाकरे कधीच गमावणार नाहीत. राज ठाकरे यांच्या महायुतीत सामील होण्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट होतील व पर्यायाने महाराष्ट्रात महायुती आणखी मजबूत होईल. तुम्हाला या सर्वाबद्दल काय वाटतं? राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काही फायदा महायुती व भाजपला होईल का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.